नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, विषय पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्हाला कुठली कंपनी सध्या दाखवतील, तुम्ही कुठली कंपनी निवडली ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका शेतकरी बांधवाच्या कमेंटवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यांनी आपल्याला एक रिक्वेस्ट केली आहे की शेतकरी दादा, आम्हाला एक हा विषय आहे आणि या विषयावरती तुम्ही सविस्तर चर्चा करा आणि याच्यावरती थोडासा उपाय सांगण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। तर ती कमेंट काय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय सांगता येईल त्याच्यावरती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती आहे ती तुम्हाला त्याच्यातूनच तुम्हाला माहिती होऊन जाईल की हा विषय काय, ठीक आहे। चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूया। ती कमेंट काय आहे आणि ती कमेंट कोणती आहे, ठीक आहे। तर आपण थेट व्हिडिओची कमेंट ओपन केलेली आहे आणि ती कमेंट आहे की दादा, एक विनंती आहे, मागेल त्याला सोलार भरताना 7-12 विचारात न घेता पूर्ण 8 घेतला पाहिजे, कारण जमीन वेगवेगळ्या गटात असते, त्यामुळे मोठं सोलार घेण्यास पात्र असून सुद्धा 3 HP चा सोलार मिळतो। आपण याबद्दल व्हिडिओ बनवावा आणि महावितरण अधिकारी यांना थोडंसं कळवण्यास मदत करावी, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा विषय आहे, याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, काय होतं की काही शेतकरी बांधवांची जमीन ही तुकडे तुकडे असते, एका गटात नसते, वेगवेगळ्या गटात असते। त्यांना जमीन एक 3, 4, 5 एकरच्या बाहेर असते, पण काय होतं की त्यांचं सर्वे क्रमांक वेगवेगळे असतात, त्यामुळं त्यांना काय होतं की जे आहे त्यांना लाभ म्हणजेच 7 HP, 5 HP आणि 3 HP याचा लाभ घेता येत नाही। म्हणजेच कसं की आपला सोलारचं जे आहे ते 7-12 ही तुमची ग्राह्य धरली जाते, त्याच्यामध्ये गट क्रमांक ग्राह्य धरला जातो आणि कुठल्या गटामध्ये किती जमीन आहे हे तुमच्या जे आहे ते त्याच्यामध्ये पकडलं जातं, ठीक आहे। तर शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे, तर जी ही जमीन आहे ती वेगवेगळ्या गटात आहे, तुकड्या तुकड्यात आहे, तर 8 ग्राह्य धरून सोलार दिलं पाहिजे। म्हणजेच कसं की त्यांच्याकडे 5-7 एकर जमीन आहे, समजा त्यांना 7.5 HP चा पंप पाहिजे, पण त्यांची जमीन ही गटात तुकड्यात तुकड्यात आहे, एकाच ठिकाणी जमीन नाही, ठीक आहे। एकाच गटात त्यांना 5 एकरच्या बाहेर जमीन नाही, ठीक आहे। तर तुकड्या तुकड्यामध्ये अशी मिळून त्यांची खूप जमीन आहे, 5 HP च्या बाहेर आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यांचं 8 विचारात घेऊन हा सोलार दिला पाहिजे, ठीक आहे। तर आपण पण अशी एक पोस्ट करूया की जेणेकरून शासनाला किंवा अधिकाऱ्यांना, जे MSCB आहे त्यांना आपण हे सांगण्याचा प्रयत्न करूया की जे 7-12 आहे ते ग्राह्य न धरता तुमचा 8चा उतारा आहे ते ग्राह्य धरला जाईल। तुमच्या 8वरती पूर्ण जमीन तुम्हाला तिथे दाखवली जाते आणि ती 7 जे 5 एकरच्या बाहेर जर जमीन असेल तर तुम्हाला ती जमीन ग्राह्य धरून 8ची जमीन ग्राह्य धरून तुम्हाला 7.5 HP चा आहे ती सोलार तुम्हाला घेता यावं, ठीक आहे। तर अशी शेतकरी बांधवांची विनंती होती, नक्कीच आपण ह्यांची माहिती पुढे पाठवण्याचा प्रयत्न करू, बोलण्याचा प्रयत्न करू, आपण कॉलवरती डिस्कस करू MSCBच्या अधिकाऱ्यांशी, ठीक आहे। आणि नक्कीच ह्याची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण त्यांना मदत करूया। तर शेतकरी बांधवांनो, नक्कीच तुमची जी ही कमेंट आहे ते कमेंटचं आपण पुढं विचार करूया। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पाहण्याचा प्रयत्न केला आणि नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि हो, शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।